शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय। पहिलीच बातमी निघते, इमा कंपनीकडे 2306 कोटी रुपये थकीत, 21 लाखाहून अधिक शेतकरी पीक विम्यापासून वंचित। पुढली मोठी बातमी निघते, नव्या हंगामाच्या तोंडावर कापूस भावात सुधारणा, शेतकऱ्यांना दिलासा। पुढली मोठी बातमी निघते, शिंदे सरकारची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा, नव्या विहिरींना 4 लाख तर जुन्या विहिरींच्या दुरुस्तीसाठी 1 लाखांपर्यंत अनुदान मिळणार। पुढली मोठी बातमी निघते, विदर्भात पाऊस वाढण्याचा अंदाज, मराठवाड्यातील काही भागात हलक्या पावसाचा अंदाज। पुढली मोठी बातमी निघते, नाफेडचा कांदा आणि भाव पडण्याच्या अफवांवर विश्वास ठेवू नका, गणपती काळामध्ये हे कांदा भाव टिकणार। पुढली मोठी बातमी निघते, शेतकरी कर्जमुक्ती योजनेत माहिती चुकल्याने शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा निराशा। पुढली मोठी बातमी निघते, पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान, राज्यातील 10 लाख शेतकऱ्यांनी केल्या पीक विम्यासाठी तक्रारी। पुढली मोठी बातमी निघते, मागील वगळलेला विमा लाभ व अतिवृष्टीची नुकसान भरपाई द्या, शेतकऱ्यांची कृषी मंत्र्यांकडे मागणी। पुढली मोठी बातमी निघते, पंचनाम्याचे सोंग कशाला, सरसकट मदत द्या, देवानंद पवार यांची सरकारकडे मागणी। पुढली मोठी बातमी निघते, शेतकऱ्यांना महालक्ष्मीचा सण गोड, कापूस सोयाबीन अनुदान उद्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यावर। शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या।